नमस्ते मित्रांनो. तर आज आपण बघणार आहोत श्रीमंत व्हायचं. एकेकाळी एका गावात गणू नावाचा एक गरीब माणूस राहत होता. तो खूप गरीब होता, पण त्याला पैसे कमवायची खूप इच्छा होती. पण मेहनत करण्यापेक्षा त्याला लवकर श्रीमंत व्हायचं स्वप्न होतं. एक दिवस गावात अफवा पसरली की गावाच्या बाहेर असलेल्या शमशानात कुठेतरी सोनं लपलेलं आहे. पण तिथे रात्री कोणी जात नाही, कारण लोकांना वाटायचं की तिथे भूत प्रेत असतात. गणूला ही गोष्ट कळाली. तो मनात म्हणाला, जर मला ते सोनं मिळालं तर मी लगेच श्रीमंत होईन. एक रात्री तो फावडा घेऊन स्मशानात गेला. आजूबाजूला अंधार होता. वारा जोराचा वाहत होता. झाडाच्या पानाचा आवाज येत होता. गणूला थोडी भीती वाटत होती, पण सोन्याच्या लालसेमुळे तो पुढे गेला. तो जमिनीत खणू लागला. थोडा वेळाने त्याला जमिनीत एक लोखंडी पेटी लागली. त्याचे डोळे चमकले. अरे वा, यात नक्की सोनं असणार, तो आनंदाने म्हणाला. त्याने पेटी उघडली, पण आत पाहिल्यावर तो आश्चर्यचकित झाला. पेटीत सोनं नव्हतं, तर एक कागद होतं. त्यावर लिहिलेलं होतं, खरं सोनं जमिनीत नाही तर माणसाच्या मेहनतीत असतं. गणूला हे वाचून खूप लाज वाटली. त्याला कळालं की लालच करून श्रीमंती मिळत नाही. त्या दिवसापासून गणूने ठरवलं की तो मेहनत करेल. तो रोज काम करून लागला आणि हळूहळू त्याची परिस्थिती सुधारली. काही वर्षांनंतर तो गावात एक मेहनती आणि प्रामाणिक माणूस म्हणून ओळखला जाऊ लागला. या गोष्टीतून आपल्याला अशी शिकवण मिळते की खरं सोनं म्हणजेच मेहनत आणि प्रामाणिकपणा. ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली? जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.